कॅनवावरती व्हिडिओ एडिट करण्यासाठी canva.com या वेबसाईटवरती यायचं आहे. फोनवरती असाल तर फोनमध्ये कॅनवा ॲप ओपन करा. सर्चमध्ये इथे तुम्हाला जे काही बनवायचं असेल, रील बनवायची असेल तर रील सर्च करा, टेम्पलेट्स येतील. ज्या कुठल्या विषयावरती बनवायचं असेल सर्च करू शकता किंवा फ्रॉम स्क्रॅच सुरू करू शकता. इथे ऑप्शन्स दिलेले आहेत, प्रेझेंटेशन, सोशल मीडिया, व्हिडिओ, प्रिंट आणि खूप काही आहे. तर सध्या आपण इथे व्हिडिओवरती क्लिक करणार आहोत आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला विचारतंय की कुठल्या पद्धतीचा व्हिडिओ तुम्हाला एडिट करायचा आहे. इंस्टाग्राम रील, मोबाईल व्हिडिओ, लँडस्केप व्हिडिओ, खूप सारे ऑप्शन्स आहेत. तर सध्या आपण बघतोय इंस्टाग्रामसाठी. किंवा तुम्ही स्वतःची एक साईज पण इथे कस्टम साईजमध्ये जाऊन साईज इथे टाकून कॅनव्हास घेऊ शकता. आता व्हिडिओवरती क्लिक करायला पुन्हा आणि 1080x1920 ही जी रीलची साईज आहे याच्यावरती आपण क्लिक करायचंय. नवीन टॅबमध्ये ते प्रोजेक्ट ओपन झालं. आता तुम्हाला मी लेआउट काय आहे, कसं आहे ते दाखवतो. इथे तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स दिलेले आहेत, एक एक करून तुम्ही बघू शकता. नंतर इथे टेम्पलेट्स दिलेले आहेत जे वापरून तुम्ही एडिट करू शकता किंवा इथे डायरेक्ट तुम्ही एडिटिंग चालू करू शकता. आता इथे हा तुमचा कॅनव्हास आहे. त्यानंतर इथे खाली टाइमलाईन आहे, ज्या टाइमलाईनवरती तुम्हाला तुमचे एलिमेंट्स आणि सगळ्या गोष्टी टाकायच्या. तुम्ही इथे प्ले करून बघू शकता. नंतर इथे एलिमेंट्सचा ऑप्शन आहे, टेक्स्ट आहे, खूप सारे टूल्स आहेत. तुम्ही प्रत्येकाला सिलेक्ट कराल, वरती ऑप्शन येत राहतील. आता तुम्हाला तुमची व्हिडिओ एडिट करायची आहे तर ती व्हिडिओ इथे कशी आणायची आता ते मी तुम्हाला करून दाखवतो. जर तुम्ही फोनमध्ये असाल तर इथे प्लसवरती क्लिक करू शकता आणि जर तुम्ही पीसी मध्ये असाल तर पीसी वरती सुद्धा तुम्ही डायरेक्ट फाईल इथे आणून टाकू शकता. तर दोन्ही ऑप्शन्स तुमच्याकडे आहेत. इथे क्लिक केलं, आता इथे अपलोडचा ऑप्शन आला. अपलोड मध्ये जाऊन अपलोड फाईल केली. जिथे कुठे तुमची फाईल आहे ती तिथे ओपन करायची आहे, तुम्हाला अपलोड करायची आहे. ही झाली अपलोड. आता ही अपलोड झाल्यानंतर तुम्हाला इथे टाइमलाईन वरती अशी उचलून इथे ठेवायची आहे. फोनमध्ये पण हे असंच आहे. त्यानंतर तुम्हाला इथे दिसेल ह्या टाइमलाईन वरती इथे ही व्हिडिओ ऍड झाली आहे. इथे प्ले केली तर ही व्हिडिओ अशी प्ले होते, तुम्हाला दाखवते की व्हिडिओ कशी बनत चालली आहे. तर आता याला एडिट कसं करायचं तर ते मी तुम्हाला दाखवतो. कुठल्याही व्हिडिओ एडिटिंग मध्ये सगळ्यात बेसिक जे काम असतं ते असतं कट्स लावणे. मग आता इथे हा व्हिडिओ प्ले होतोय आणि सुरुवातीला मी इथे काय करतोय तर मी असा आलो, कॅमेरा चालू केला, इकडे आलो, इथे चेअरवरती बसलो, स्वतःला ऍडजस्ट केलं आणि मग नंतर मी बोलायला चालू केलं. तर आता मला हा सुरुवातीचा जो भाग आहे हा मला नकोय. आता तो कट लावण्यासाठी मला जिथे पाहिजे तिथे मी हा प्लेअर आणला, व्हिडिओला क्लिक केला आणि वरती स्प्लिटचं जे बटन आहे त्याच्यावर क्लिक. आता हा स्प्लिट म्हणजे हा व्हिडिओ 2 तुकड्यांमध्ये स्प्लिट झालेला आहे. मला हा सुरुवातीचा पार्ट नकोय तर मी इथे डिलीट दाबलं किंवा इथे राईट क्लिक करून पण तुम्ही डिलीट करू शकता. हा व्हिडिओ सुरुवातीचा भाग डिलीट झाला. आता मी बोलायला चालू केलं आहे हे नाही, सुरुवातीचा काहीतरी भाग कट झालाय असं जर तुम्हाला वाटतं चुकीचं झालंय तर तुम्ही याला इथे क्लिक करून असं थोडंसं ओढू शकता. आता आपण पुन्हा प्ले करून बघूया. ही रील कॅनवा मध्ये एडिट केलेली आहे. हे ट्रान्झिशन्स, हे इफेक्ट्स, हे जिफ. ठीक आहे. तर आता मी जेव्हा म्हणतोय की हे ट्रान्झिशन्स तेव्हा मला ऍक्च्युली इथे एक ट्रान्झिशन टाकायची केलेली आहे. हे मग इथे मला जर ट्रान्झिशन पाहिजे असेल, ट्रान्झिशन म्हणजे काय, एका व्हिडिओमधनं दुसऱ्या व्हिडिओवरती जेव्हा जातो त्याच्यामधला इफेक्ट. आता मी ह्या व्हिडिओला 2 भागांमध्ये स्प्लिट केलंय आणि मी माझा कर्सर जर याच्यामध्ये आणला तर इथे एक प्लसचा ऑप्शन आहे आणि एक ट्रान्झिशन आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये जर मला काही टाकायचं असेल तर मी इथे टाकू शकतो. आणि दुसरा ऑप्शन आहे ऍड ट्रान्झिशन. ऍड ट्रान्झिशन वरती क्लिक केलं तुम्हाला इथे खूप सारे असे ट्रान्झिशन्स दिसतील. हा डिझॉल्व्ह आहे, स्लाइड आहे. तुम्ही त्याच्यावरती होवर केलं की तुम्हाला दिसतंय कलर वाईप आहे, लिनियर वाईप आहे, लाईन वाईप आहे, स्टॅक आहे, खूप आहे. तर आता मी इथे स्लाइड वाला ट्रान्झिशन लावला आणि प्ले करून बघितलं, हे असं स्लाइड झालं. आता तुम्हाला तर त्याची पण एक सेटिंग आहे. तुम्हाला एरोज दाखवलेले आहेत, ड्युरेशन दिलंय, किती फास्ट ते झालं पाहिजे. मी जर 1.6 ठेवलं तर हे किती हळूहळू मूव्ह होईल बघा. ट्रान्झिशन्स कळलं. तर हे तुम्ही असं ऍडजस्ट करू शकता. त्यानंतर आता मी अजून एक याच्यात एक कट देतो. बरं, तुम्हाला अजून झूम करून बघायचं असेल तर इथे स्लाइडर आहे, याच्यात झूम करून बघू शकता असं. किंवा टाइमलाईनला तुम्हाला झूम करायचं असेल तर शॉर्टकट आहे, कंट्रोल प्रेस करून ठेवायचं आणि स्क्रॉल करायचं. आता तुम्हाला थोडंसं अजून डिटेलमध्ये याला बघता येईल केलेली आहे. हे ट्रान्झिशन किंवा आता इथे अजून एक जर मला ट्रान्झिशन टाकायचं तर इथे मी आलो, स्प्लिट केलं, याच्यामध्ये कर्सर आणला आणि ते ट्रान्झिशन वरती क्लिक केलं. आता मी ह्याला लाईन वाईप आता प्ले करून बघूया. कॅनवा मध्ये एडिट केलेली आहे. ही रील कॅनवा मध्ये एडिट केलेली. अच्छा, हे कळून येत नाहीये कारण दोन्ही व्हिडिओ एकसारख्याच आहेत. वेगवेगळे असतील तर ते अजून छान दिसून येईल. बरं ठीक आहे, आपण ह्याचं ट्रान्झिशन एकदा चेंज करूया. याच्यातलं ट्रान्झिशन असून कुठलं घेऊ शकतो, फ्लो, स्टॅक, चॉप एक छान आहे, उचलून येतं ते. आता हे ट्रान्झिशन आपल्याला ऍक्च्युली इथे नको आहे, थोडंसं पुढे पाहिजे. तर आता ट्रान्झिशन झालं, ट्रान्झिशन टाकलं, पण आता तुम्हाला नाही पाहिजे तर मग डिलीट कसं करणार, ते इथे नन म्हणून आहे, नन करून टाकलं. मला नको आहे, मला इथे हा कट पाहिजे. मी इथे आलो,
इथे क्लिक केलं, पुन्हा स्प्लिट केलं. आता इथे येऊन ट्रान्झिशन चॉप आता केलेली आहे. हे ट्रान्झिशन्स, झालं. हे इफेक्ट्स. आता इफेक्ट, आता जेव्हा मी इफेक्ट्स बोलतोय तर मला ऍक्च्युली तिथे इफेक्ट्स दाखवायचे आहेत. हे इफेक्ट्स आता मी कुठे बोलतोय तेवढा व्हिडिओ मी पहिला कट करून घेणार. इथे आलो, थोडं मागे आलो आणि हे स्प्लिट केलं आणि मी कुठून कुठून बोलतोय मी इथे पण एक स्प्लिट केला. आता मला याच्यामध्ये बरेचसे असे इफेक्ट्स दाखवायचे आहेत. तर मी काय करणार, याला झूम करून अजून थोडंसं मोठं केलं आणि याच्यामध्ये अजून 2 कट्स लावले. इथे एक कट केला आणि इथे एक कट केला. मग आता मी इथे 3 इफेक्ट्स टाकू शकतो. आता ह्या व्हिडिओला मी इथे क्लिक केलं आणि वरती एडिट क्लिक केलं. एडिटमध्ये तुम्हाला ॲडजस्टमेंट्स दिसतील. इथे तुम्ही टेम्परेचर कमी जास्त करू शकता, ब्राईटनेस वाढवू शकता किंवा कॉन्ट्रास्ट कमी, जे काही तुमचं बेसिक ॲडजस्टमेंट्स असतात ते सगळं आहे. आणि ऑटो ॲडजस्ट ऑप्शन आहे. ऑटो ॲडजस्टवरती क्लिक कराल, AI ने थोडंसं ते ॲडजस्ट करेल. त्यानंतर आपल्याकडे आहे, चला आपण ह्याला पण एक स्प्लिट करूया म्हणजे अजून इफेक्ट्स दाखवता येतील. इथे आपण AI ने टाकलं. आता हा आपण याच्यावरती क्लिक केलं दुसऱ्या स्प्लिटमध्ये. नंतर फिल्टर्स आहेत, फ्रेस्को बरेचसे दिलेले आहेत, मला काही एवढे यातले खास नाही वाटत. पण तरी व्हिडिओ स्पीड असेल, व्हिडिओ स्पीड नको चेंज करायला. त्यानंतर ॲडजस्टमेंट फिल्टर्सवरती सी ऑल केलं तर याच्यात बरेचसे दिसत आहेत. ब्लॅक अँड व्हाईट एक करून बघूया. त्यानंतर पुढच्या क्लिपला आपण समजा एडिटमध्ये जाऊन अजून काही आहे का, ॲप्स वेगवेगळे आहेत, स्पीड आहे, ट्रान्झिशन्स आहेत, मॅजिक स्टुडिओ म्हणून एक आहे पण ते सगळं पेड आहे. त्यानंतर फिल्टर्समध्ये गेलो आणि आपण कदाचित आपण अजून एक हीटवेव्ह नको, हे खूपच भीती, हां हे ठीक आहे, हे एक चांगलं वाटतंय. मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि ही रील पण मी ही रील इन्स्टावरती टाकणार आहे जी मी एडिट करतोय. त्यानंतर ओशन काय नाही नको, इंटेन्सिटी पण तुम्ही चेक करू शकता. परत अजून बरेचसे आहेत. कलर पॉपमध्ये हा पण एक आहे, न्यूजपेपर ओके हा पण आहे. ब्लॅक अँड व्हाईटमधला आपण घेतला आहे त्यामुळे नाही घेत आहे. त्यानंतर हां हे ठीक आहे. तर आता आपण हे प्ले करून बघूया जे झालं आहे आपल्याला बनवून. तर आता पुन्हा आपण टेस्ट करूया आपण जे ट्रान्झिशन्स आणि सगळं टायमिंग बरोबर आहे का. ही रील कॅनवामध्ये एडिट केलेली आहे. हे ट्रान्झिशन्स, हे इफेक्ट, हे जिफ. ओके हे बरोबर झालंय. इथे थोडासा पॉज आहे. आता तुम्हाला वाटतं की खूप वेळ मी काहीच बोललेलो नाही आहे ना असं मला वाटतंय, तर मी थोडंसं हे पार्ट कट करू शकतो. तर दरवेळेस स्प्लिट लावायची पण गरज नाही आहे. तुम्ही इथे असं क्लिक करून याला थोडंसं इकडे सरकवलं तरी ते होऊन जाईल. हे इफेक्ट, हां हे जिफ. ठीक आहे. आता हे जिफ मी जेव्हा बोलतोय तेव्हा इथे ॲक्च्युली एक जिफ आला पाहिजे. त्यासाठी जायचं आहे एलिमेंट्समध्ये. आता जेव्हा मी इथे जिफ बोलतोय तर इथे ॲक्च्युली एक जिफ आला पाहिजे किंवा एखादं चित्र आलं पाहिजे. तर हे कसं ॲड करायचं आता तुम्हाला दाखवतो. एलिमेंट्सवरती इथे क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला सर्च करायचं असेल, आता समजा मला इथे पाहिजे कॉईन, तर मी इथे कॉईन सर्च केलं. इथे कॉईन्स आले ग्राफिक्समध्ये, 3D मध्ये आहे, बरेचसे ऑप्शन्स आहेत, ऑडिओ आहे, व्हिडिओज आहेत. ग्राफिक्सवरती क्लिक करायचं आहे आणि हे जे मार्क आहेत असे बॅचेस लावलेले हे पेड आहेत, हे नाही आता आपण घेऊ शकत फ्री अकाउंटला. तर हा मला कॉईन पाहिजे तर मी फक्त असा उचलणार आणि इथे ठेवून देणार. याला मी छोटा केला, इथे ठेवलं. तर हे मला किती वेळ पाहिजे हे वरती तुम्हाला दिसतं टाईमलाईन आहे. ही टाईमलाईन वरती एक वरती ॲड झालंय. तर आता हे मी जेव्हा बोलतोय हे जिफ, हे सगळं कसं लावायचं, हे कसं लावायचं. आता हे इथपर्यंत मी बोलायला इथे चालू केलंय. मग हे मी असं घेणार आणि इथपर्यंत आणणार. मला इथपर्यंत ते पाहिजे. जिफ हे सगळं ओके. आता इथे ना मी खूप मोठा एक पॉज घेतलाय. इथपर्यंत मी काहीच बोलत नाहीये. तर मी पुन्हा इथे काय करणार, इथपर्यंत आलो, स्प्लिट दिला आणि इथे जेव्हा मी बोलायचं थांबलोय तो हा पॉज मी थोडासा असा कमी केला. हे सगळं कसं लावायचं किंवा हां ठीक आहे आता बरोबर आहे. आता याला थोडंसं अजून कमी करूया कारण हे इथपर्यंतच आहे. आता हे जिफ, आता हे जे मी ॲड केला कॉईन तो एकदम स्टॅटिक वाटतो आणि मी हात असा केलाय. तर हे असं ॲनिमेट करता येईल का आपण बघूया. कॅनवामध्ये तो ऑप्शन आहे का आपण चेक करू. इथे क्लिक करून ॲनिमेटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर हे शेक, झूम, रिव्हील, फीचर हे सगळे आहेत. अच्छा, ड्रॅग एलिमेंट्स अराउंड द कॅनव्हास टू क्रिएट युअर ओन ॲनिमेशन. ठीक आहे, हे एक ऑप्शन नवीन आलेलं दिसतं कस्टमचा, की तुम्ही
असं असं मूव्ह करत राहिलं आणि ते ॲनिमेट होईल. त्यानंतर जनरल आहे पॉप. हां, पॉप आपल्याला कदाचित बरोबर वाटेल. हां, तो पॉप होईल आणि पॉपच्या सेटिंगमध्ये हां, आता इथे काय आहे सेटिंगमध्ये तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे, ऑन एंटर ऑन एक्झिट म्हणजे त्याची सुरुवात आणि शेवट याचं ॲनिमेशन आपण सेट करू शकतो. तर इथे आपण ऑन बोथ ठेवलेलं आहे, त्यामुळे हे येताना आणि जाताना दोन्हीकडे ते दाखवणार. जिफ ठीक आहे. तर आता हे बघा, हे तुम्ही बघू शकता, मी जेव्हा हात केला असा हे सगळं कसं तर लावायचं ते पॉप झालं. आता ते हात ठेवल्यानंतर पण खूप वेळ होतं, तर म्हणून मी आता याचं ड्युरेशन असं स्लाइड करून कमी केलं. आता हे सगळं कसं बरं, हा माझा हात पुन्हा इथे येतोय, ह्या पॉइंटला संपतोय, तर मी हे असं इथपर्यंत आणलं. आता हे बघा, हे आता आपण प्ले करूया. हे जिफ ठीक आहे, आता हे बरोबर आहे. किंवा हे कसं एडिट करायचं याच्यावरती मी पूर्ण प्रोसेस YouTube वरती एक मोठा व्हिडिओ बनवून टाकलेली आहे. त्या व्हिडिओची लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट सेक्शन मध्ये कॅनव्हा असं टाईप करून कमेंट करा. त्याची लिंक मी तुम्हाला DM मध्ये पाठवेन. तर आता इथे मी काय बोललो की लिंक मी DM मध्ये पाठवेन, तर इथे काहीतरी असं एक टेक्स्ट आला पाहिजे. तर आता ते पण आपण कसं टेक्स्ट कसं टाकायचं ते आपण दाखवू. टेक्स्टवरती इथे क्लिक करायचं, ह्या साईडला कुठलाही टेक्स्ट बॉक्स घेऊ शकता. हेडलाईन घेतली की मोठा टेक्स्ट येतो. इथे घेऊन ड्रॅग केलं, कमेंट, आता तुम्ही टाईप करायचं कमेंट लिंक. मला हा लिंक जो लिहिलेला टेक्स्ट आहे हा मोठा पाहिजे, याला सिलेक्ट करून मी याची फॉन्ट साईज वाढवू शकतो. कमेंटला क्लिक करून मी छोटा करू शकतो. नाही, हे सेपरेट करावं लागतं, हे मला पण आत्ता समजलं. मला वाटलं की तेवढं सिलेक्ट करून फोटोशॉप सारखं होत असेल, पण नाही होत आहे. ठीक आहे, मग याला मी कट केलं. सध्यासाठी आपण फक्त कमेंट आणि कॉपी पेस्ट करायचं असेल तर दाखवतोय. मला असंच अजून एक टेक्स्ट बॉक्स पाहिजे. याला मी सिलेक्ट केलंय, Ctrl+C Ctrl+V, कॉपी झाली, ड्रॅग केलं त्याला आणि लिंक टाईप केलं त्यामध्ये, म्हणजे मी लिंकची साईज वाढवू शकतो. बरं, मी काय कमेंट करायला सांगितलं DM मी ते विसरलो. कॅनव्हा असं टाईप करून कॅनव्हा असा कमेंट करा. अच्छा, मग मी इथे लिंक नाही, इथे मी कॅनव्हा लिहिलं पाहिजे. ठीक आहे. आता इथे हे टाकलं, याला मला सेंटर अलाइन करायचं, त्यामुळे मी हे आता बरोबर आहे, दोन्ही एकदम सेंटरला आहे. आता आपण दोन्ही फॉन्ट्सला सिलेक्ट करून त्याचा कलर बदलू शकतो. मला हा कलर छान वाटतं कॅनव्हासाठी, आणि इथे आपण असं याला कॉमा टाकूया. याला व्हिडिओच्या सेंटरला आणलं आणि याला आपण अजून बोल्ड करू शकतो का? फॉन्ट्स खूप सारे आहेत याच्यात, तर याच्यात कुठला तरी अजून बोल्ड फॉन्ट आहे का चेक करूया. इथे जाऊन तुम्ही चेक करू शकता, फॉन्ट चेंज करू शकता. त्यानंतर आता तुम्हाला हे ऍडजस्ट करायचं, जेव्हा मी बोलतोय तेव्हाच ते आलं पाहिजे. कॅनव्हा असं टाईप करून कमेंट सेक्शनमध्ये, म्हणजे कमेंट बोलतोय ते इथे आलं पाहिजे, तर कॅनव्हा इथे नंतर आलं पाहिजे, आणि जाताना हे दोन्ही एकत्र गेलं पाहिजे. ते कॅनव्हा असं टाईप करून कमेंट करा. त्याची लिंक मी तुम्हाला DM मध्ये पाठवेन. ठीक आहे. हे इथे संपतंय आणि ह्या दोघांना आपण ॲनिमेट करू शकतो, मगाशी जसं केलं तसं. याला सिलेक्ट करायचं, दोघांना सिलेक्ट करून दोघांचं एका वेळेस होतं का बघूया, मला माहीत नाही. दोघांना सिलेक्ट केलंय, शिफ्ट प्रेस करून ॲनिमेटवरती गेलो. अच्छा, इथे वेगवेगळे टेक्स्टचे ॲनिमेशन्स आहेत, खूपच छान. आता इथे येस, हे तुम्ही याच्यावरती जाऊन बरोबर मला हे बस्टवालं ॲनिमेशन खूप आवडतं. येस, आपण हे एक खूपच छान आहेत हे सगळे. बस्ट आपण एक ठेवूया. त्याच्यानंतर ऑन एंट्री ऑन एक्झिट बोथ आहे. इंटेन्सिटी आपण पेडमध्ये करू शकतो, इथे नाही येणार. तर आपण हे टेस्ट करूया. असं टाईप करून कमेंट करा. त्याची लिंक मी तुम्हाला DM मध्ये पाठवेन. परफेक्ट. आता इथे मी हे बोलल्यानंतर मी उठून निघून गेलो, मग मला तो पार्ट नको आहे. मग मी इथून हे असं ड्रॅग केलं आणि इथपर्यंत ठेवला व्हिडिओ. हे झालं माझं सगळं पूर्ण व्हिडिओ एक वरती तयार. आता आपण टेस्ट करूया. कॅनव्हा मध्ये एडिट केलेली आहे. हे ट्रान्झिशन्स, हे इफेक्ट्स, हे जिफ, हे सगळं कसं लावायचं किंवा हे कसं एडिट करायचं याच्यावरती मी पूर्ण प्रोसेस YouTube वरती एक मोठा व्हिडिओ बनवून टाकलेली आहे. त्या व्हिडिओची लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट सेक्शन मध्ये कॅनव्हा असं टाईप करून कमेंट करा. त्याची लिंक मी तुम्हाला DM मध्ये पाठवेन. परफेक्ट. मला तरी आता बेसिक एडिटिंगसाठी हे तर खूप छान आहे. आता हे परफेक्ट सगळं झालेलं आहे. आता हे एक्सपोर्ट कसं करायचं, म्हणजे आता हे झालं, व्हिडिओ तर बनली, आता ही घ्यायची कशी आपल्या PC मध्ये, आपल्या फोनमध्ये. तर तुम्हाला इथे वरती शेअरचा ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. फोनमध्ये पण असंच आहे.
त्यानंतर इथे डाउनलोडचा ऑप्शन आहे, डाउनलोडवरती क्लिक करायचं. तुम्हाला फॉर्मॅट कुठला पाहिजे तर व्हिडिओ आहे तर ही MP4 फॉर्मॅटमध्ये जाणार. तुम्हाला काय रिझोल्युशन पाहिजे ते सिलेक्ट करू शकता. पेड जर तुमचं असेल तर, नाही तर तुम्ही 1080 मध्येच करू शकता, जे की ठीक आहे. नंतर इथून तुम्ही डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे, डाउनलोड व्हिडिओ होणार आणि तुम्ही तो वापरू शकता. आता कमेंट सेक्शनमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला तिथे या व्हिडिओमधलं काय आवडलं, काय नाही आवडलं, पुढे आपण काय केलं पाहिजे, तुम्हाला काही ट्रिक्स माहीत असतील तर ते सांगा आणि पुढे जाऊन मी काय तुम्हाला शिकवलं पाहिजे हे पण सांगा. कारण व्हिडिओ एडिटिंगवरती मी पहिल्यांदा असा व्हिडिओ कुठला तरी करतोय आणि तेही कॅनवावरती. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवरती जाऊन बाकी व्हिडिओज पण बघा. तुम्ही नक्की मला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, डिझाईन करत राहा आणि एडिट करत राहा.